कधी कधी आहे ना फ्रेंड्स, आपल्याला आपल्याच काही केलेल्या गोष्टींचा खूप जास्त पस्तावा होतो आणि तसाच मलाही झाला. तो कसा आहे मी तुम्हाला सांगेलच. त्याआधी तुम्ही बघा, आज मी माझ्या रोजच्या कामांची सुरुवात केली, पण रोजच्या कामांची सुरुवात ही आज चांगली झालीच नाही, कारण की मी काल रात्री जे दूध आणलेलं ते तापवायचं विसरली. मी ती तशीच पिशवी फ्रीजमध्ये ठेवून दिलेली, त्यामुळे ते दूध 1 लिटर दूध माझं पूर्ण खराब झालं. त्यामुळे मग सकाळी त्या दुधाचं मी मस्तपैकी पनीर बनवून घेतलं आणि त्यानंतर मग मी पनीरची भुर्जी आणि पोळी बनवली आणि त्यानंतर भांडे घासायला लागली. आज माझे भांडे खूप जास्त पडलेले. आज म्हणजे ना माझं हे रोजचंच आहे. मांडणीवर जेवढेही भांडे असतात, मला स्वयंपाक करताना तेवढे सगळे लागतात. माझी ही खूप जास्त घाण सवय आहे आणि अशी सवय अजून कोणाची आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि त्यानंतर देवाचे तांब्या पितळाचे भांडेही घासून घेतले, दिवा वगैरे, तामण वगैरे. आणि हे सगळं जर आपल्याला 4 ते 5 दिवसांनी क्लीन करावंच लागतं, कारण हे तांब्या पितळाचे असल्यामुळे खूप लवकर खराब होतात. त्यानंतर रिलॅक्स होण्यासाठी मग मी मस्तपैकी खाल्ला मँगो, म्हणजेच आंबा. माझा फेवरेट फ्रूट आहे हे. जर तुम्ही दिवसातून एकच मँगो खाल्ला विदाऊट शुगर, तो तुम्हाला वेट लॉस साठी खूप जास्त हेल्प करणार आहे. त्यामुळे तुम्ही वेट लॉस प्रोसेसमध्ये सुद्धा मँगो खाऊ शकता. आणि मला खूप मोठा पस्तावा झालेला आहे, कारण की मी माझी डायटिंग तोडली. आता पूर्ण फॅमिली रात्री डिनरला जात होती, मग मी एकटी कशी घरी राहणार. त्यामुळे मी पण त्यांच्यासोबत गेली. मग आल्यावर खूप पस्तावा झाला.